कॅन्सल झाली. बरं सर, आज मग कोणाला दिलं हे कॅन्सल झालं? मी विकत नाही दादा कोणाला. मागच्या बऱ्याच दिवसापासून आपल्या वाऊज महानगरात गॅस तुटवड्याविषयी जो काय प्रश्न गंभीर झाला आहे, त्या अनुषंगाने नागरिकांचे परिस्थितीत सुधारणा व्हायची तर दिवसेंदिवस एजन्सीकडून त्याची परिस्थिती चुकीची कशी होईल ह्याच पद्धतीने सगळे कामकाज चालू आहे. काल परवा पण एका गॅसधारकाला एका एजन्सीच्या सुपरवायझरने खालच्या भाषेत शिव्या देऊन त्याला इथून हाकलून देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी जाब विचारला म्हणून. त्या अनुषंगाने आज आम्ही सगळे ह्या सावरकर चौकातील नांद्रेआबा चौकात अनधिकृत प्रकारे जे काय वाटप होतं, कारण एजन्सीच्या काही गाईडलाईन ग्राहकाला आहे तशा एजन्सीला पण आहे, किंवा तुमचं वाटप कोणत्या जागेवर व्हायला पाहिजे, घरपोच व्हायला पाहिजे, त्याचे काही क्रायटेरिया ठरलेले आहे, त्याचं सर्रास उल्लंघन करून ह्या भागात अशा प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळून हे वाटप होतं आहे. परिस्थितीनुसार आजची परिस्थिती बिकट आहे, ते आपण ते गृहीत धरू. पण जो 921 रुपयाला गॅसचं मूल्य ठरलेलं आहे, ते जरा जागेवर एजन्सी धारकाच्या तिथं जाऊन घेतलं तर ते 890 रुपयाला मिळालं पाहिजे असं माहिती आहे माझ्याकडं. पण इथं येऊन घेतलं तरी ते 921, आणि मला 2-4 जणांनी सांगितलं की आमच्याकडून 70-80 रुपये अतिरिक्त चार्ज घेत आहे. तर ही एजन्सी असू, व्यंकटेश या अजून बाकीची एजन्सी असू, सर्रासपणे हा इथं काळा बाजार लावलेला आहे. मी आता जिल्हाधिकारी साहेबाकडे आणि पुरवठा विभागाकडे याची रितसर तक्रार करणार आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की आमचा कामगार वर्ग असल्यामुळं बऱ्याच लोकांकडे परिस्थितीनुसार एकच सिलेंडर आहे, बऱ्याच लोकांना 2-2 सिलेंडर घ्यायची परिस्थिती नाही, तर त्याची जी सायकल टाईम आहे 45 दिवसाची ती कमी करून 25 दिवसाची करण्यात यावी. व आमच्या भागात विशेष पुरवठा म्हणून, कारण कामगार वर्ग हे इंडस्ट्री आहे, कारण इंडस्ट्री चालली तर कामगार वर्गाचं रोजंदारी भेटणार आहे. तर कंपनीत पण बऱ्याच कंपन्यात गॅसचा LPGचा तुटवडा आहे. तर मी वरती पण आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे नेते लोकांकडे याची पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्याकडे, खात्याकडे, मिनिस्टरकडे किंवा आमच्या भागाला इंडस्ट्री जिथं जिथं आहे तिथं विशेष प्रोव्हिजन करून याला सुरळीत कसं करता येईल त्यासाठी पुढची धोरणं आखणार आहे. आणि मी ह्या माध्यमातून जनतेलासुद्धा सांगतो की लोकाला तुमचं काम होण्यासाठी 2 पैसे जास्त देऊन एजन्सीवाल्याचे खिसे भरू नका, कारण सगळ्याच लोकांकडे परिस्थिती तुमच्यासारखे पैसे द्यायचे नाही. ठराविक 10% लोक वेळ वाचवायसाठी जे ब्लॅकनं पैसे देते त्याच्यात 90% लोकांना त्रास होतो, कारण इथं सगळे गोरगरीब लोक कामधंदा करून आपला उदरनिर्वाह चालवतात. तर मी विनंती करेन की तुम्ही जे नियमन आहे, तुम्ही 15 तारखेची बुकिंग आहे, त्याची काय जी डेडलाईन आहे त्यापर्यंत वाट बघा. विनाकारण 15 तारखेला करायचं आणि 16 तारखेला 17 तारखेला 1500 देऊन जास्त घ्यायचे. त्याच्यात आपल्यासारख्याच एका गरीब माणसानं नोंदणी केलेली राहते, त्याचा नंबर काढून तुम्हाला देतात. एजन्सीनं पण ह्या कृत्य नाही केले पाहिजे. याच्यावर आळा घालण्यासाठी आम्ही 100% याचे बेबुडाचे आरोप न करता याच्यात 100% आमच्याकडे जे काय हे चुकीचे धोरणे अवलंबलेले त्याविषयी सगळ्या गोष्टी आम्ही उपलब्ध करणार. आज जरी परिस्थितीनुसार लोकांना गॅस देणं महत्त्वाचं आहे म्हणून आपण याच्यात फक्त सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करणार. पण येणाऱ्या काळात हे सुरळीत झाल्यानंतर ज्या ज्या एजन्सीने आपल्या भागात काळा बाजार केला ती एजन्सी बंद करण्यासाठी जर त्यांनी चुका केल्या असेल तर आम्ही शासनाकडे 100% दाद मागणार की असे करप्ट लोक एजन्सी आमच्या भागात नको. तुम्ही चांगल्या लोकाला याचे एजन्सी म्हणून द्या आणि लोकांची पिळवणूक थांबण यासाठी आपल्याला या अनुषंगाने याच्यात लक्ष घालायचं आहे.